पारंपरिक शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडत नाही. यामुळे वेगवेगळे प्रयोग करून शेतीतून चांगले उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शिरूर कासार तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील हिवरशिंगा येथे माळरानावर ड्रॅगन फ्रूटची शेती फुलविल्याचा यशस्वी प्रयोग आनंदा दुधाळ या शेतकऱ्याने केला आहे. दरम्यान या ड्रॅगन फ्रूटच्या विक्रीतून शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न देखील मिळाले आहे. पारंपरिक शेती करणे तसंच निसर्गाच्या लहरीपणामुळे अतोनात नुकसान होत असते. तसेच आलेल्या उत्पादनाला देखील अपेक्षित असा भाव मिळत नाही. यामुळे पारंपरिक शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडणारे आहे. यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर दिला जात आहे. यात माळरानावर देखील यशस्वी प्रयोग केले जात आहेत. अशाच प्रकारे हिवरशिंगा येथील आनंदा दुधाळ या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग केला आहे. शिरूर कासार तालुक्यातील हिवरशिंगा येथील प्रगतशील शेतकरी आनंदा दुधाळ यांनी आपल्या 1.5 एकर शेतीमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती फुलवली आहे. उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासते, मात्र या शेतकऱ्याने आधुनिक शेती पद्धतीचा वापर करत ड्रीप व ठिबकच्या सहाय्याने कमी पाण्यावर येणारे ड्रॅगन फ्रूट पिकवले आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या फळाला बाजारात चांगली मागणी असून स्थानिक बाजारपेठेव्यतिरिक्त अन्य भागातून व्यापारी हे फळ खरेदीसाठी येत आहेत. या शेतीमधून त्यांना लाखोचे उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती या ड्रॅगन फ्रूटच्या बागेमुळे सुधारली आहे. नमस्कार, माझं नाव आनंद काशीनाथ दुधाळ, मुक्काम हिवरशिंगा, तालुका शिरूर कासार, जिल्हा बीड. ही फळबाग लावायच्या अगोदर आम्ही यूट्यूबवर सगळा अभ्यास केला. मग इकडं तिकडं जरा कॉन्टॅक्ट केले, ज्यांनी लागवड केली त्याच्याशी संपर्क साधला आणि मग तिथून पुढे निवड केली. किती एकरमध्ये लावलं हे बाग? हा बाग 45 गुंठ्यामध्ये. हे यूट्यूबवर जे जुनी शेतकरी सांगोला तालुका, जत तालुका, सोलापूर त्यांच्याशी संपर्क साधला. मग त्यांच्या फळबागा बघितल्या. तिथून पुढं रोपाची आपल्याला कोणती व्हरायटी लावायची याच्यावर निवड केली. आणि नंतर मग आम्ही हा जम्बो रेड म्हणून निवड केली रोपाची आणि त्यांनाच ऑर्डर दिली. मग सांगोल्याला साळुंके सर म्हणून आहेत, त्या नर्सरीला ऑर्डर दिली. आता ह्या रोपामध्ये नेमकं किती जाती आहेत ड्रॅगन फ्रूटच्या? जाती किती आहेत? अंदाजे 153 जाती असं ते सर आम्हाला सांगत आहेत. त्याच्यातून ही निवडक जाते आपल्या मराठवाड्यामध्ये उष्णता त्याच्यात सहन करणारी ही जम्बो रेड म्हणून ही जाते. आता हे प्लॉट तुम्ही लावला किती दिवस झाले याला? आता हा प्लॉटला आपण 7 जुलै 2023ला लागवड केली. म्हणजे आता ह्या 7 जुलैला आपले 24 महिने कंप्लीट झाले. आता लावल्यानंतर याचं म्हणजे कसं असतं, त्याला कोणी रासायनिक वर करतं, कोणी जैविक वर करतं. तर आपला हा बाग पूर्ण सेंद्रिय वर आहे. यासाठी टेक्नॉलॉजीवर सगळं संपूर्ण भेसळ डोस आहे. ते डोस किती महिन्याला असतो? 15 दिवसाला की 2 महिन्याला? पहिल्या वर्षी थोडं थोडं टाकता येतो, पण आता सध्याच्या कंडिशनमध्ये 3 महिन्याला डोस रिपीट करावा लागतो. कळी लागल्याच्या नंतर? कळी लागल्याच्या नंतर मग त्यांना पोषण लागतं ना, फळ पोसायला त्याला. त्याच्यामुळं 3 महिन्यांनी 2 डोस टाकावं लागतात. मग सुप्त अवस्थेत अजून परत टाकायचा. म्हणजे वार्षिक 3 डोस तर लागतातच 12 महिन्यात. अंदाजे एका झाडाला किती माल निघतो? आता सध्या याच्या 2 स्टेप आहेत. ही फळ रूपांतर आणि ही आता फळ उमदलेलं आहे. तर दोन्ही मिळून 13 ते 14 किलो अंदाज आहे. तर हे गेल्या वर्षी आपण काय केलं तर समजा झाडाची ग्रोथ ती त्याच्या मानाने आपल्याला 3 टन निघला होता पहिल्या वर्षी. पहिल्या वर्षी 3 टन माल निघाला. आणि आत्ताच समजा 756 पोल आहेत आपले. जरी आपण 13-14 किलोचं आवरेज धरलं तर पहा हे पहिल्या तोड्याला किती आवरेज निघते. आता अशा 3 साकड्या तर निघू शकतात 100%. आता हे जो झाडाला भार लागला आहे हे दुसऱ्या वेळेस बी असाच निघतो? काय बदल त्याच्यामध्ये? आता याच्या कशा असतात, हे 6 साकड्या असतात, 6 वेळेस बहार निघतो. आता हा 2 वेळेस निघलेला आहे. अजून याच्यात 3 वेळेस बहार फुल निघणार आहे. आणि पाऊस जर पुढं लांबलाच तर अजून थोडा एक बहार वाढू शकतो. आता शिरूर परिसरामध्ये बऱ्यापैकी शेतकरी कापसाकडे वळलेले आहेत. नेमकं हे तुम्ही लावलं आहे तर शेतकऱ्यांना काय सांगता ह्याच्या संदर्भात? जे हे बाकी इतर पिकं तर वेगळेच आहेत, पण फळबाग जर एखाद्या शेतकऱ्याला लावायचा असेल, आता डाळिंब असो, चक्कू असो, लिंबुनी असो, याच्यापेक्षा हे कमी पाण्यावर पीक आहे आणि कसल्या खर्चकाट जमिनीत सिद्ध होतं.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे याला रोगराई येते कमी, फक्त सेंद्रिय खत रासायनिक न टाकता सेंद्रिय खतावर हा बाग पोषण भरपूर होतोय आणि उत्पन्न चांगलं आहे. हो, जे शेतकरी समजा हे ड्रॅगन फ्रूट बाग लावायला उत्सुक असेल त्यांनी हिवरशिंगा या गावी येणे, बाग बघणे, बागाची क्वालिटी काय आहे, टेस्ट काय फळाची, आता सध्या फळ चालू आहेत, त्यांनी यावा खावा आणि नंतर मग तिथून पुढे आम्ही त्यांना मार्गदर्शन करू. आणि पूर्ण रोपाचं बी ते जर म्हणले आम्हाला तुमच्या नर्सरीतून रोप पाहिजे तर आम्ही देऊ शकतो त्यांना आणि पूर्ण मार्गदर्शन बी करू शकतो 12 महिने. आता रोपाचं मागणी कसं आहे, एखादा शेतकरी इथं येणं, व्हिजिट देणं, त्यांचं लावायचा विषय झाला तर आपण त्याला नर्सरी तयार करून देऊ शकतो, देतो, दिलेली आहे ना. सराट्याला उबाळी साहेबाला दिलेली, त्यांच्या 12 महिन्यात त्यांना फुल सट झाले. आज कळी आहे. तुम्ही कळी काढतात ते नेमकं कशासाठी काढायची असते? आता हे काय आहे, सध्या वातावरण पावसाचं आहे, तर काय होतं, पाऊस जर झाला तर याच्यावर काय होतं, बुरशी येते आणि ही बुरशी ह्या फळावर जाते. मग ह्याला काय होतं, स्पॉट पडतो आणि स्पॉट पडल्यानंतर आपल्याला मार्केटला मग रेट कमी भेटतो. त्याच्यामुळे ही दक्षता थोडी घ्यायची. हे असे कळी काढून टाकायचा. फळाची साईज कमीत कमी 500+ ते 700, 800, 900 ग्रॅमपर्यंत गेलेली. तर कोणी शेतकऱ्याला रोपं जर पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 74 48 01 09 92.